कुंभ राशीसाठी हा महिना सर्वार्थाने उत्तमच असा परिणाम देणारा, अनुकूलच असा जाणार आहे. परंतु खर्च पण ह्या महिन्यामध्ये वाढू शकतो. खर्चाप्रमाणे तुमची आवकही चांगलीच असणार आहे. परंतु आवक आहे, आर्थिक लाभ आहेत म्हणून खर्चाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. गरज असेल तिथेच तुम्ही खर्च करा आणि पैसे बचत करण्याचा प्रयत्न करा. सोबतच या महिन्यामध्ये तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला जाल, एकत्र वेळ तुम्ही घालवाल आणि त्यामुळे तुम्ही एकमेकांना जास्त वेळ दिल्यामुळे एकमेकांना भरपूर चांगल्या प्रमाणे समजून घ्याल. कौटुंबिकदृष्ट्या हा महिना उत्तमच आहे, उत्तम परिणाम देणारा आहे. तुम्ही घरच्या सर्व मंडळींसोबत वेळ घालवाल आणि परिवारासोबत कुठेतरी दूरचा प्रवासही कराल, एखाद्या यात्रेला जाल, तीर्थयात्रेला पण जाण्याची शक्यता दिसत आहे. सोबतच ह्या महिन्यामध्ये विशेष करून तुम्ही तुमच्या मित्रांसाठी वेळ काढाल, मित्रांना वेळ द्याल आणि त्यांच्यासोबत भरपूर आनंदाचे क्षण तुम्ही व्यतीत कराल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, जुने काही गोष्टी परत जन्म घेतील किंवा जुन्या काही आठवणी त्यामध्ये तुम्ही अगदी रमून जाल आणि त्यामुळे तुम्हाला जो आनंद मिळणार आहे तो कोणतीच गोष्ट करून साध्य होणार नाही किंवा कोणत्याच गोष्टीशी त्याची तुलना होणार नाही, असा आनंद मिळणार आहे. भरपूर अविस्मरणीय अनमोल असे क्षण तुम्ही व्यतीत कराल. हा महिना तुम्हाला शुभ आणि सौभाग्य घेऊन आलेला आहे. सोबतच एक वेगळ्याच प्रकारचा आनंद तुम्ही ह्या महिन्यामध्ये अनुभव करणार आहात. मग तो कोणताही असू शकतो, घरातील असू शकतो, घरातील बाहेरील असू शकतो, नातेवाईकांसोबत असू शकतो, तुमच्या जोडीदारासोबत असू शकतो, कोणताही असू शकतो. फक्त एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती, आनंदाची अनुभूती तुम्हाला प्राप्त होईल. त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. कोणतेही काम करताना ते योग्य वेळी आणि योग्य रीतीने करा, म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील. ही गोष्ट ह्या महिन्यामध्ये विशेष करून तुम्ही लक्षात ठेवा. वेळ आणि तुमची ऊर्जा यांचे जर तुम्ही योग्य समन्वय साधले तर प्रत्येक कार्य हे वेळेवर पूर्ण तर होईलच, परंतु त्याचे परिणामही तुम्हाला पाहिजे तसे मिळतील, पाहिजे तशी सफलता तुम्हाला मिळू शकेल. सोबतच पूर्वी कधी केलेल्या कठीण परिश्रम आणि चांगले प्रयत्न यांना फळ म्हणून तुमच्या मानसन्मानामध्ये ह्या महिन्यात नक्कीच वाढ होणार आहे. अगदी पहिल्यापेक्षाही जास्त व्यक्ती तुम्हाला ओळखायला लागतील. तुमच्या मानसन्मानामध्ये पहिल्याहीपेक्षा जास्त वाढ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ होईल. तुमची प्रसिद्धी ही जास्त प्रमाणामध्ये वाढेल. सोबतच अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. महिन्याची सुरुवात जर पाहिली तर पाहिजे तशी जरी नाही राहिली तरी महिन्याच्या शेवटी हळूहळू का होईना तुमच्या आर्थिक आवकमध्ये वृद्धी राहणार आहे. सोबतच सुखसुविधा मिळवण्यासाठी तुम्ही भरपूर खर्च कराल. नातेसंबंधांसाठी थोडासा हा महिना प्रतिकूल राहणार आहे, कारण वडिलोपार्जित संपत्तीसाठी घरातील मंडळी म्हणा किंवा इतर नातेवाईक मंडळींमध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे. तरी इथे जर असे वादविवाद निर्माण झाले तर थोडंसं एकमेकांनी पुढाकार घ्या, एकमेकांसोबत चर्चा करा, मतभेद मिटवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे हे वाद वाढणार नाही तर वाद वाढून कोर्टापर्यंत पण जाण्याची शक्यता आहे. परिवारासंबंधी कोणतेही निर्णय घेताना वडीलधाऱ्या मंडळींची सहमती न मिळाल्यामुळे तुमचे मन खिन्न होईल, मनावर कसला तरी ताण जाणवेल आणि त्यामुळे तुमचं मन मानसिक स्वास्थ्य तर बिघडणारच, पण त्याचा परिणाम तुमच्या शारीरिक स्वास्थ्यावर पण होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर थोडेसे नाखुश असाल तरी त्यांच्याशी बोलून जे काही मतभेद झालेले असतील, अबोला धरलेला असेल तर तो तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करा. विशेष करून तुमच्या जोडीदारासोबतचे नाते तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा आणि जर जमत असेल तर जे काही तुमचे नातेवाईक मंडळी आहेत, तुमचे प्रियजन आहेत, घरातील मंडळी आहेत, त्यांच्यासोबतही जर नाते बिघडलेले असतील तर तेही तुम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. तसे अनुकूल परिणाम पण तुम्हाला मिळतील. फक्त प्रयत्न करावे लागणार आहेत. जर प्रयत्न नाही केले तर तुमच्या मनाप्रमाणे काहीच घडणार नाही. तर प्रयत्न खूप महत्त्वाचं आहे इथे. जे कोणी विवाहासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना थोड्या काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तुमच्यासाठी हा काळ खूप कठीण असा जाणार आहे. विवाहासंबंधी म्हणा किंवा विवाहासाठीचे तुमचे कोणते प्रयत्न चालू असतील त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तर हा महिना तुम्हाला पाहिजे तसे परिणाम देणारा असणार नाही आहे. तर इथे विशेष करून तुम्ही याची काळजी घेतली पाहिजे. प्रयत्न करत राहा, नक्कीच तुम्हाला फळ मिळेल, परंतु ह्या महिन्यामध्ये पाहिजे तसे परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत. जे कोणी प्रेमसंबंधामध्ये असतील तर त्यांच्यासाठी हा महिना उत्तमच आहे, छानच आहे. एकमेकांशी भरपूर गोष्टी तुम्ही शेअर कराल, परंतु एकमेकांवर विश्वास ठेवा, नाहीतर तिसरा व्यक्ती येऊन तुमचे संबंध बिघडवण्याची शक्यता आहे. इथेही विश्वास खूप महत्त्वाचा आहे. विश्वासावरच सगळं जग चालतं. नातंही विश्वासावरच टिकून असतं. तर कोणी पण एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला काहीही सांगितले
तर विश्वास ठेवणे न ठेवणे हे फक्त तुमच्यावर असतं. सगळी गोष्ट फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. तर असं काही घडलंच तर तुमच्या पार्टनरशी बोला आणि जे काही गैरसमज निर्माण होतील तर ते तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुमच्या नात्याचं नुकसान होईल. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना नवीन आव्हानांनी भरलेला असा जाणार आहे. नवीन जोखीम तुम्ही ह्या महिन्यामध्ये पत्कराल, परंतु त्यामधून तुम्हाला लाभच मिळेल. हा महिना तुम्हाला व्यवसायासाठी उत्तमच असा आहे. दीर्घकाळाचे लाभ तुम्हाला प्राप्त होतील. नेहमी तेच करून तुम्हाला जर प्रसन्नता नसेल तर तुम्ही ह्या महिन्यामध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या व्यवसायामध्ये वेगळे काही धोरणे आखाल आणि त्यामधून तुम्हाला दीर्घकाळाचे लाभ नक्कीच प्राप्त होतील. सोबतच व्यवसाय संबंधी तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रवास पण कराल आणि त्यामधून तुम्हाला अनपेक्षित रीतीने लाभ पण मिळेल. सोबतच व्यवसायाचा जर विस्तार करण्याच्या विचारात तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये सफल राहाल. आता लाभ मिळू न मिळू ते पुढची गोष्ट आहे, परंतु व्यवसायाचा जर विस्तार केला तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये लाभही त्याचप्रमाणे मिळेल. प्रयत्न करत राहा. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांचे वरिष्ठ मंडळी आणि सहकारी मंडळी ह्या दोघांचेही सहकार्य मिळेल आणि तुम्हाला जे कोणतेही काम दिलेले आहे ते अगदी तुम्ही वेळेवर पूर्ण कराल आणि व्यवस्थित रीतीने पूर्ण कराल. त्यामुळे तुम्हालाही समाधान वाटेल. ते वेगळंच, परंतु ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला काम दिलेलं होतं त्या लोकांनाही भरपूर समाधान वाटेल, आनंद वाटेल आणि त्यामुळे तुमच्यामधील नाते पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट होईल. एकमेकांमधील विश्वासही वाढीस लागेल. तर या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या. तरुण वर्गाला मात्र ह्या महिन्यामध्ये करिअरच्या बाबतीत मोठे निर्णय, महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागू शकते. जर तुम्ही व्यवसाय करणार असाल तर नक्कीच त्यामध्ये लाभ मिळेल. व्यवसायाची तुम्ही सुरुवात कराल. तुमच्यासाठी सगळं काही शुभ राहील. एखाद्या ठिकाणी तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यासाठी प्रवासही करू शकता. सोबतच तुम्हाला जे काही टार्गेट म्हणा, तुम्हाला जे काही अचीव करायचं आहे तर त्यासाठी ते मिळवण्यासाठी तुम्ही ह्या महिन्यामध्ये नक्कीच कठीण परिश्रम कराल आणि परिश्रमाचे फळही तुम्हाला कधी त्याचप्रमाणे मिळून जाईल. सोबतच नोकरी करणारा जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत आहात तर मनासारखी नोकरी मिळेल की नाही हे सांगता येणार नाही, परंतु एखादी नोकरी तर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. आता ते तुमच्या हातात आहे की ती नोकरी करावी का नाही. जर केलं तर चांगलंच आहे, नाही केलं तरी हरकत नाही. पुन्हा नोकरीच्या नवीन शोधात राहा. प्रयत्न मात्र सोडू नका. प्रयत्न करणे अजिबात थांबवू नका. प्रयत्न करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर आहे. नक्कीच तुम्हाला सफलता प्राप्त होईल. महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच उत्तम असणार आहे, उत्तम परिणाम देणारा असणार आहे, परंतु तुमचा जोडीदार तुमच्यावर काही कारणाने नाराज असेल आणि त्यामुळे तुमचे मन अशांत राहील. तुम्ही अप्रसन्न असाल. तुमचे स्वास्थ्यही खराब होण्याची शक्यता आहे. म्हणजे जोडीदार तुमच्यावर नाराज आहे, मग याचे कारण तुम्ही शोधा. त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराला कसं खुश करता येईल याचा तुम्ही विचार करा. उगीचच नाराज आहे म्हणून तुम्ही पण नाराज होऊन बसलात तर कधीच वाद मिटणार नाही. जर नाराज असेल तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. एखादं सरप्राईज द्या, गिफ्ट द्या. त्यांची नाराजी दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नक्कीच मग तुमचं नातं हे पहिल्यापेक्षाही छान फुलेल आणि प्रेमामध्येही वाढ होईल. जर तुम्ही लेखन क्षेत्रामध्ये असाल किंवा एखादा कलाकार असाल तर नक्कीच तुमच्या क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या लेखनाला नक्कीच प्रसिद्धी मिळेल. ज्या कोणी महिला वर्किंग वुमन असतील त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही तिथेही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यामध्ये सफल राहाल. ज्या कोणी महिला लघुउद्योजिका असतील किंवा स्वतःचा व्यवसाय करत असतील तर तुम्हाला आर्थिक लाभ नक्कीच मिळू शकतात, परंतु प्रयत्न तुम्हाला फार करावे लागतील. तुम्ही तुमची प्रसिद्धीसाठी प्रयत्न करत होतात बऱ्याच दिवसांपासून, तर ह्या महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. पाहिजे तशी प्रसिद्धी जरी नाही मिळाली तर सुरुवातीला थोड्याशा प्रसिद्धीपासून पण तुम्ही सुरुवात करू शकता. हळूहळू सगळीकडे तुमचं नावलौकिक वाढण्यासाठी तुम्ही आत्तापासूनच छोटे छोटे जर एक स्टेप घेतली तर नक्कीच तुम्हाला त्याप्रमाणे परिणाम मिळून जातील. तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती नक्कीच होणार आहे. फक्त प्रयत्न करत राहा. विद्यार्थी वर्गाला मात्र महिन्याची सुरुवात खूपच अनुकूल अशी आहे. तुम्ही तुमच्यातच रमलेले असाल. एकाग्रतेमध्ये वाढ तर होईलच, परंतु शिक्षणाच्या दृष्टीने तुमचा दृष्टिकोन विस्तृत होईल. म्हणजे तुम्हाला आकाशही पुरणार नाही इतके तुम्ही शिक्षणाच्या दृष्टीने भरपूर विचार कराल. एक वेगळ्या दृष्टीने तुम्ही पाहण्याचा प्रयत्न कराल. सोबतच जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांच्या अभ्यासामध्ये वाढ तुम्ही कराल आणि वेगळ्या पद्धतीने तुम्ही विषय समजून घ्याल. वेगळ्या पद्धतीचा तुम्ही अभ्यासाचा अवलंब कराल आणि त्यामधून तुम्हाला काही मनासारखे परिणाम मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असतील तर तुम्हाला तुमचे मनासारखे कॉलेज मिळवण्यासाठी अजून जास्त अभ्यासावर जोर द्यावा लागणार आहे.
ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना उत्तम स्वास्थ्य देणारा असा जाणार आहे। स्वास्थ्य चांगले असेल, जर काही शारीरिक समस्या असतीलच तर त्याही ह्या महिन्यामध्ये दूर होतील। तुमचे मन अगदी प्रसन्न असणार आहे। नवीन काहीतरी करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, स्वतःला गुंतून ठेवाल आणि त्यामुळे हा महिना पूर्ण ऊर्जेने, नवीन एका तेजाने भरलेले असणार आहे। तरी एकंदरीतच पाहता हा महिना तुम्हाला सर्वार्थाने उत्तमच परिणाम देणारा असा जाणार आहे। मराठी कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष सुरू होत आहे, तरी नवीन वर्षाच्या सर्वांना माझ्या मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप शुभेच्छा आहेत। सोबतच नवीन वर्षातला पहिला सण आलेला आहे आणि तो म्हणजे गुढीपाडवा। तरी गुढीपाडव्याला आपण जसं साखरेचा हार इतरांना देतो आणि सगळीकडे मधुरता पसरवितो, अगदी त्याचप्रमाणे तुमच्याही प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकांच्या जीवनामध्ये मधुर गोडवा पसरू दे। प्रत्येकांच्या घरामध्ये आनंदाची गुढी उभी राहू दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे। हॅपी गुढीपाडवा टू ऑल ऑफ यू। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।